निवडणुकीचा फड जो आहे तो आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय आणि या निवडणुकीच्या रिंगणामध्ये काही उमेदवार जाहीर देखील झालेत. महायुतीकडून राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली, तर महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार राहील यावर मात्र प्रश्नार्थक चिन्हच उपस्थित राहताना पाहायला मिळतंय. मात्र महायुतीतील नेत्यांनी धनंजय मुंडे साहेब हे जरी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब जरी असले तरी त्यांना सपोर्ट करणारे बरेच नेते मंडळी आहेत आणि आता आचारसंहिता लागल्याच्या नंतर साहजिकच आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करणं आणि तसा आपण योग साधलाय. माऊली तात्या गडदे, सुशांतजी पवार, डॉक्टर मकर साहेब हे सगळे नेते मंडळी माझ्यासोबत आहेत. तात्या, आता खरं तर निवडणुकीचा फड रंगतोय आणि हा प्रश्न उपस्थित राहतोय की महायुतीतील नेत्यांनी सर्वसामान्याचे कोणते प्रश्न सोडवले, कोणत्या प्रश्नासाठी तुम्ही धावून गेलोत आणि महाविकास आघाडीतले देखील काही नेते मंडळी आहेत, त्यांनी देखील काही कामं केली असावीत, पण तुम्ही प्रत्येक घटकाला कशा पद्धतीमध्ये मदत केली? माननीय नामदार आदरणीय साहेब, ही काही निवडणुकीची आजची तयारी करायला यातला भाग नाही आहे. साहेबांनी जन्माला आल्यापासून त्यांच्या जीवनामध्ये पुण्याला शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन ज्यावेळेस मला वाटतंय, मला काही तेवढी तयारी आठवणार नाही, परंतु 96-97ला मी पाहिलं होतं साहेबांना. ते मुंडे साहेबांच्या प्रचारात होते आणि मी त्यांना पाहिलेलं आहे. त्यावेळेसपासून त्यांनी आतापर्यंत मला वाटतंय की ते एकाही व्यक्तीला असं न भेटल्याचं त्यांचा एखादं उदाहरण दिसणार नाही तुम्हाला. आणि अशी सेवा करणारे व्यक्तिमत्व आज सर्व जनतेला संधी आलेली की नामदार धनंजय मुंडे साहेब हे मतदारसंघामध्ये नाही तर सबंध महाराष्ट्रात फिरणार आहेत. त्यांना मला वाटतंय काही परळीमध्ये येण्याची आवश्यकता भासणार नाही. एखादी सभा त्यांना फक्त घ्यावी लागेल. या ठिकाणी त्यांनी एवढे कामं केलेत, तुम्हालाही माहिती की तुम्ही त्यांचे एक कार्यकर्ते म्हणून आणि ग्राउंड लेवलचे नेते म्हणून तुम्हाला काय सेवा करता आली? आम्हाला सेवा अशी करता आली की साहेबांना आम्ही मागितलं अण्णांनी साहेबांना दिलं नाही असे एकही गोष्ट नाही. मग ते संजय गांधी निराधारची पगार होत्या लोकांच्या, मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. ते होते सामाजिक न्यायमंत्री आणि संजय गांधी निराधारच्या पगारी त्यावेळेस लोकांना 500 रुपये होत्या, तर साहेबांनी 1,500 रुपये केल्यात, ही तुम्हाला माहिती आहे. आणि त्याचा फायदा आम्ही एवढा घेतला की एक गावानं आमच्या 200 आणि 250 लोकांना आम्ही आज पगारी चालू केलेल्या आहेत. कोरोनाच्या काळामध्ये सर्व लोक घरानं बसले होते. साहेबांनी अण्णाने या अख्ख्या परळी असेल मतदारसंघामध्ये असेल की 1,00,000 किट वाटप केले होते अन्नदानाच्या. ही अनेक कामं आहेत ना असे की त्यांचे कामं आहेत की असे कुठलंही विसरण्यासारखं काम नाही. तुमच्याकडे सुशांतजी, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय सेवा करायला भेटली तुमच्या सर्कलमध्ये असेल किंवा तुमच्या परिसरातली नागरिकांची? एक छोटीशी गोष्ट आहे. मी एक लमानी समाजाचा आहे आणि आपण तंडावस्तीवरती फिरत असताना आपण बरेचसे लोक झोपड्यात राहतात हे आपण बघितलंच आहे, कोणाला सांगायची गरज नाही. पण साहेबांनी त्याची नोंद घेतली आणि आपण आता मागे ऐकलं असेल, साहेबांनी यशवंतराव चव्हाण महामंडळाच्या वतीने 28,000 घरकुल हे परळी मतदारसंघ बीड मतदारसंघासाठी खेचून आणले आणि त्याच्यातला जास्तीत जास्त लाभ हा बंजारा समाजाला दिला, जो आजपर्यंत जो दुर्बळ आणि जो वंचित घटक होता त्यांना न्याय देण्याचं काम साहेबांनी हे केलं आहे. आणि ह्याचा जे मायमाऊलीचा जो आशीर्वाद आहे तो साहेबांना मताच्या रूपाने नक्कीच साहेबांना प्राप्त होणार आणि साहेब या मतदारसंघात नाही तर या महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी निवडून येतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. नंतर आम्ही तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करू. डॉक्टर साहेब, तुम्हाला काय सेवा करता आली? तुमच्या परिसरातील जे काही नागरिक असतील किंवा रुग्णसेवा तुम्हाला ते बी साहेबांच्या माध्यमातून काही करता आली का? आज आदरणीय साहेबांचा निवडणुकीचा प्रचार नसून त्यांचा जे सेवाभावाचा धर्म आहे तो सदैव त्यांच्यामध्ये ते तत्पर असतात. माझ्यासाठी जर सांगायचं म्हटलं तर साहेबाकडून अनेक वेळेस मी सांगितलेल्या गोष्टीवर साहेबांनी वेळोवेळी लोकांच्या सेवेसाठी खूप अशी मदत केली आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. कोरोनाच्या काळामध्ये खूप काही असे लोक होते ज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन, मी एक वैद्यकीय क्षेत्रातला डॉक्टर असल्यामुळे सांगू इच्छितो, रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे कितीतरी रुग्णांचा जीव दगावत असताना अशा परिस्थितीत आदरणीय अण्णा आणि आदरणीय साहेबांनी
खूप लोकांना इंजेक्शनची पूर्तता करून त्या लोकांचा जीव वाचवण्यात खूप अतोनात प्रयत्न केले. एक छोटंसं उदाहरण म्हणजे माझे मामा मृत्यूच्या दारात असताना जिथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल अंबेजोगाईला ॲडमिट होते, कसल्याही प्रकारची इंजेक्शनची उपलब्ध नसताना अण्णांनी मुंबईहून इंजेक्शन अवेलेबल करून आज ते जीव वाचवला. आज ते सदैव जीवनाशी तत्पर आहेत. ह्या अनेक गोष्टी आणि जर बघितल्या तर खेडोपाडी एक माझ्या गावातलं उदाहरण सांगतो की पाण्याचा प्रश्न असो, लाईटचा प्रश्न असो, असे साहेबांनी अण्णांनी खूप प्रश्न मार्गी लावलेत. हे आणखीन छोटंसं उदाहरण म्हणजे की आमच्या गावातील एक धायगुडे वस्ती आणि मकर वस्ती म्हणून अशी एक 40 वर्षानं गाव पूर्ण अंधारात आहे, जिथे रस्ता नाही, पाणी नाही, लाईट नाही, काहीच नाही. आणि तेथील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत गावात 5 किलोमीटर चालत येतात आणि अशा अवस्थेत लाईट नसल्यामुळे त्या विद्यार्थ्याचा अभ्यासाचं फार नुकसान होत होतं. अशा वेळेस मी अण्णाच्या आणि साहेबांच्या कानावर गोष्ट घातली असता त्यांनी त्यांच्या आमदार फंडातून एक 75चे 25चे 3 असे 3 ट्रान्सफॉर्मर, एक 75चे DP देऊन 40 वर्षाचा अंधाराचा प्रश्न पूर्ण उजेडात करून एक शिक्षणाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. आणि दुसरे प्रश्न जर बघितलं तर एक शेतकरी एक DP असे या शासनाच्या योजनेतून साहेबांनी खूप लोकांना मी सांगितलेल्या प्रत्येक लोकांना, असं नाही की याला नाही त्याला असं मतभेद न करता प्रत्येक व्यक्तीला एक शेतकरी एक DPची योजना लागू करून प्रत्येक शेतकऱ्याला एक DP, एक शेतकरी एक DP, बऱ्याच जणांना सोलारचे योजनेचा लाभ करून दिला. माझ्या गावातील कितीतरी व्यक्तींना गायगोट्याचे असो किंवा विहिरीचे प्रश्न असो, अशा रोजगार हमीचे विहिरी उपलब्ध करून त्यांच्याकडे फक्त मागायला जायचं, कधीच रिकाम्या हाताने येत नाही. खरं तर तुम्ही MRIGच्या विहिरी संदर्भात तुम्ही बोललात. किती विहिरी म्हणजे तुम्हाला करता आलेत आणि काही अडचणी निर्माण झालं होतं असं विरोधक म्हणतायत किंवा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, काही अधिकाऱ्यांनी पैशाची शेतकऱ्यांना मागणी केली, असं वेगवेगळ्या जे आहे ते चर्चा. नाही, माझ्या दृष्टिकोनात 38 विहिरी माझ्याकडून मी मंजूर साहेबांनी जी करून दिल्यात त्यामध्ये आम्हाला असं कधी काय आढळून आलं नाही भ्रष्टाचार किंवा काही. जर आम्हाला एखादा जर अधिकारी कोणता टोलवाटोली करत असेल तर आज या, उद्या या, परवा, ही गोष्ट आम्ही अण्णाच्या कानावर जर घातलं तर तो प्रश्न मार्गी लागलेलाच आहे. आणि त्यात तुम्हाला तुमच्या माध्यमातून 38 विहिरीचे काम पूर्ण करता आले. आणि दुसरी गोष्ट जर बघितलं, एक फार अत्यंत गरीब कुटुंबात व्यक्ती आहे, ज्याला पाणी आहे पण लाईट नाही, अशी परिस्थिती, जो वाघाळ्याहून 1 किलोमीटर वायर हातरून लाईट टाकत तरी व्होल्टेज पुरत नसतं लाईटचा प्रॉब्लेमचा, तर अण्णांनी त्याला एक शेतकरी एक DP दिल्यामुळे, एक विहिरी दिल्यामुळे तो 2.5 एकरचा सदन अल्पभूधारक शेतकरी आज पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांसारखा शेती करू लागला आहे. याच्यासाठी मी साहेबांचं सदैव ऋणी राहील. आणि साहेबांना असं एक दिवसाचं निवडणूक लागली म्हणून का प्रचार करायची अशी गरजच नाही. त्यांना जर आपण मदतीची हाक जर दिली तर त्यांनी कधीच नाकारली नाही. धन्यवाद डॉक्टर मकर साहेब. खरं तर आता निवडणुकीचा फड रंगल्यामुळं नेमकं कुणाकडे किती मुद्दे आहेत साहजिकच ही आपण चर्चा या ठिकाणी चर्चेला सुरुवात करतोय. आणि हे 3 नेते मंडळी जे आहेत ते ग्राउंड लेवलला काम करणारे, त्यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून नेमकं काय मदत करता आली, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून आपल्याला मिळाल्यात. आणखीन माऊली तात्या गडदे यांच्याकडं जाण्याचा प्रयत्न करतो, कारण की डॉक्टर मकर साहेबांनी बरीच काही ती माहिती जी आहे ते वैद्यकीय आणि सामाजिक आणि त्यांच्या माध्यमातून केलेल्या कामासंदर्भात दिली. तात्या, बाकी तुम्हाला काय वैद्यकीय क्षेत्रामधले काही कामं करता आले की तुमचे बरेच सोशल मीडियावरती काही व्हिडिओ ऑडिओ क्लिप व्हायरल झाले होते? साहेबाच्या माध्यमातून आम्ही एवढे कामं केलेत म्हणजे आम्हाला कुठलीच अडचण येत नाही. मग तुम्हाला माहिती आहे, आम्ही मोठं साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिबिर घेतलं. महाराष्ट्रात नव्हे एवढं शिबिर झालं माझं. सह्याद्री हॉस्पिटल असेल, गुगळे हॉस्पिटल असेल, अक्का अंबाजोगाई दवाखाना असेल, हे साहेबाच्या आशीर्वादामुळेच येत आहे ना सगळे. सह्याद्री हॉस्पिटल आणि अंबाजोगाईच्या दवाखान्यातून 1 लाख रुपयाचे औषध, 1-1.5 लाख रुपयाचे आपण औषधं आणले होते. अशा अनेक कामं केलेले आहेत. आणि विकासाच्या संदर्भात जर बोललात तुम्ही तर मग आता यादी वाचायला वेळ नाही एवढी. माझी आता 1.5 वर्षे 2 वर्षे ग्रामपंचायतला आता होतेत. 2 वर्षाच्या काळामध्ये एक सत्ताधारी गट आणि एक विरोधी गट तुमच्या सर्कलमध्ये असो किंवा परळी मतदारसंघामध्ये, विरोधकांनी काही कामं वगैरे केलेत का? नाही, आता ताई, आदरणीय पंकजाताई आणि आदरणीय साहेब हे 2 जण बहीण भाऊ एकत्र असल्यामुळं विरोधक इथं नाही आहेत. हां, ही इलेक्शन मला तरी वाटतंय, मी शब्द बोलतो, 90 विरुद्ध 10 होणार आहे. ही मत 100% आज सांगतो तुम्हाला. 90% लोकांचं मतदान साहेबाला पडणार आहे आणि 10% विरोधकांना मतदान पडेल, असं आम्ही कार्यकर्त्यांनी चंग बांधलेला आहे. मग ते ग्रामपंचायतला जसं आम्ही काम करत होतो
त्या पद्धतीने आम्ही साहेबाचं काम करणार आहेत. आमची ग्रामपंचायत जसं आम्ही पळत होतो रात्रंदिवस, तेवढं साहेबासाठी आम्ही जीव तोडून सगळे कार्यकर्ते पळणार आहोत. सुशांतजी, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक तुम्हाला विचारतायत की जे धनंजय मुंडे साहेबांसोबत काम करणारे ग्रामीण भागातले ग्राउंड लेवलचे जे नेते मंडळी आहेत, त्यांनी काय केलं, तुम्ही त्यांना काय सांगाल? साहेबांनी काय केलं हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. तुम्ही काय केलं? आम्ही जेव्हा ग्राउंड लेवलवरती फिरत असताना एक कॉमन मॅन म्हणून त्यांच्या ज्या अडचणी असतात त्या खूप क्षुल्लक असतात. लोकांना एक तर शेताच्या अडचणी असतात, त्याच्यानंतर त्यांना लाईटच्या अडचणी असतात आणि त्यांना आरोग्याच्या अडचणी असतात. ह्या तिन्ही अडचणी आत्ता माझ्या गावात एक बऱ्याच वर्षापासून, माझं दरीखोऱ्याचं गाव आहे, बऱ्याच वर्षापासून तिथे लोकांना लाईटची सोय नव्हती. आमच्या एका शब्दावरती तिथे 3 फेज DP ही मंजूर करण्यात आली आणि त्याचं कामही सुरू झालं आणि पुढच्या 2 दिवसामध्ये ती DP ही बसवली जाईल. ह्याच्यावर अजून तुम्हाला काय पाहिजे? बाकी सभागृह वगैरे ते काम तर आमचं कर्तव्य आहे. आम्ही गावाचे प्रथम नागरिक असल्यामुळे असे काही काम साहेबांच्या माध्यमातून माझ्या काळामध्ये आत्ताच एक दलित वस्ती सभागृह जे सभामंडप असतं, समाज मंदिर असतं, ते साहेबांनी याच्यात मंजूर करून दिलं. त्याच्यानंतर बाळू मामाचा एक आमच्या गावामध्ये प्रशस्त असं मंदिर आहे, त्याला साहेबांनी सभामंडप मंजूर करून दिलं. आमच्या इथे जत्रा भरते, आईची जत्रा भरते, त्याच्यासाठी एक सभामंडप मंजूर करून दिलं. रस्ते असतील, नाल्या असतील, बरंच कामं करत आली. धन्यवाद. या ठिकाणी डॉक्टर मकर, माऊली तात्या गडदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुशांतजी पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून त्यांना काय करता आलं अशा वेगवेगळ्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून त्यांनी माहिती दिली गेली. मात्र आता विरोधी गटांकडे काय मुद्दे असणार आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या दरम्यानच्या अशाच चर्चा आपण नवनवीन करण्याचं या ठिकाणी काम करू. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदुज मीडिया, बीड, परळी.